5 पिलर्सचा खूप महत्त्वाचा आहे. 5 पिलर्स आपण सविस्तर या 5ही पिलरवरती आपण बोलणार आहोत. आता तुम्हाला फक्त सांगतो की 5 पिलर्स कोणकोणते. जसं पहिल्या एपिसोडमध्ये सांगितलं ना की आपल्याला लोकांच्या आयुष्यामध्ये व्हॅल्यू क्रिएट करायची आहे. व्हॅल्यू क्रिएट करायची असेल ना तर आपलं माइंडसेटवरती काम करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला जे आत आहे तेच बाहेर येतं. एकदा माइंडसेटवरती काम करायला चालू केलं ना मित्रांनो तर पैसा विल फ्लो, बिकॉज पैसा इज अ रिझल्ट ऑफ ॲक्शन्स यू टेक इन युअर लाईफ. एकदा मानसिकता पॉवरफुल झाली की ॲक्शन पण पॉवरफुल होते. एकदा ॲक्शन पॉवरफुल झाली की पैसा येतो. पैसा आल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, तुमचे जे काही आयुष्यात पैशाबद्दलचे गोल्स आहेत ना हे डिफाईन करायला पाहिजे. कारण माझ्या प्रवासामध्ये मध्ये कोणकोणते स्टॉप येणार आहेत हे फक्त मलाच माहिती आहे. तर ते जे काही स्टॉप्स आहेत ते डिफाईन करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे याच्यामध्ये अनेक गोष्टी आल्या. मुलांचं शिक्षण आलं, तुमचे स्वप्न आले, फॉरेनला जाणं झालं, हिमालय चढणं झालं किंवा रिटायरमेंट आलं, अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये आहेत. आता एकदा जेव्हा तुम्हाला त्या गोल्स कळले की त्याच्यापर्यंत पोचायचं कसं, कोणकोणती गाडी वापरायची हे समजायलाच पाहिजे, राईट. आणि नुसतंच इतकं उपयोग नाही आहे. आपल्याला हे जे काही करतो ना आपण, आपली जी एक नेटवर्क आहे, आपले जे काही आजूबाजूचे लोक आहेत हे कोण कोण आहे ते समजणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जर माझ्या आजूबाजूला जर नकारात्मक लोक असतील तर मला एका लेवलच्या पुढं मी ते टिकवूच शकत नाही. आणि काय आहे, लोकांना आवडत नाही पैशाबद्दल बोलायला, पण चॉईस नाही मित्रांनो. आपण चांगल्या संगतीत राहून आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काय काय चाललेलं आहे हे समजायलाच पाहिजे. कारण ते जर समजलं नाही तर कदाचित मी जे करतोय ते मीच बरोबर करतोय या थॉट प्रोसेसमुळे आपण अनभिज्ञ राहू. कदाचित आपण चुका करू. चुका केल्यामुळे आपल्याला नुकसान होऊ शकतं. आणि विचार करा, कित्येक वेळा आतापर्यंत आपल्याला आपण स्वतःचं वाटतंय म्हणून निर्णय घेतल्यामुळे खूप सारा पैसा आपण घालवलेला आहे, बरोबर आहे ना. तर याच्यातला जो पहिला भाग आहे ना, माइंडसेट, हा अतिशय महत्त्वाचा आहे. याच्याबद्दल एकदम ब्रीफली तुम्हाला आत्ता मी सांगतो. मानसिकता कशी घडते, एकदम सिंपल गोष्ट आहे. लहानपणी विचार करा, तुम्हाला कधी ते आईबाबांनी विचारलं असेल ना, अरे मला 1 लिटर दूध आणून देशील का किंवा काही वस्तू आणून देशील का. तुम्ही पळत पळत गेलात, राईट. बाबांना सांगितलं, आईला सांगितलं मला पैसे दे, मी लगेच तुला ते जे काय असेल ते आणून देतो. आपण आईकडे जाऊन पैसे मागितले. आईने काय म्हटले की 1 मिनटं थांब. आईनं जेव्हा पाहिलं की अरे सुट्टे पैसे नाही आहेत, अजिबातच पैसे नाही आहेत. आता सुट्टे पैसे नाही आहेत पण तुम्हाला तर पैसे हाताळायचे होते. आता पैसे हाताळले गेले नाहीत आणि आईला तुम्ही सांगितल्यानंतर आईने पैसे दिले नाहीत. नकारात्मक खूप गोष्टी दिल्या की तू पैसे सांभाळू शकत नाही, तू पैसे हरवशील, तुला कोणीतरी फसवेल, दुकानदार फसवेल. या सगळ्या गोष्टीवर आपली एक विशिष्ट मानसिकता गेली की मी पैसा हाताळू शकत नाही. आता मी जेव्हा पैसा हाताळू शकत नाही ही मानसिकता घेऊन मोठं झालो आणि एका लेवलपर्यंत गेल्यानंतर जेव्हा पैसे कमवायला लागलो, पहिला महिना आठवा, बहुतांश वेळा आपण पहिल्या महिन्यातले आपले पैसे सगळे खर्च करून टाकतो आणि दुसऱ्यांच्याकडनं पैसे उधार घेतो. त्याच ठिकाणी आपली पैशाबद्दलची स्वातंत्र्याची भावना आहे ना ही मारून आपण आपल्या फायनान्शियल सेक्युरिटी झोनमध्ये जातो आणि तिथेच आपल्या आयुष्यातला पूर्णपणे पैशाबद्दलची अधोगती चालू होते. अशा टाईपच्या अनेक गोष्टी आपण फायनान्शियल फिटनेसच्या या एपिसोड BMJ ऑन एअर या चॅनलवरती सांगणार आहोत. तर बघत रहा BMJ ऑन एअर या चॅनलला. आणि मित्रांनो, सबस्क्राईब करायला विसरू नका, नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका. कारण तुम्ही सबस्क्राईब केलं, नोटिफिकेशन केलं, या व्हिडिओ लाईक केला तर आमचे पुढचे एपिसोड फायनान्शियल फिटनेस कसं मिळवायचं हे एपिसोड तुमच्यापर्यंत आपोआप पोहोचत राहतील. बघत राहा BMJ ऑन एअर.